नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची गरगट्टी भाजी। बनवायला अगदी सोपी आहे, चवीला एकदम मस्त लागते। ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, मक्याच्या भाकरीसोबत किंवा भातावरही खाऊ शकता। चपातीसोबतही चांगली लागते, पण स्पेशली भाकरीसोबत खूप टेस्टी लागते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी अशा पद्धतीनं वाळलेल्या हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि त्यासोबतच इथं मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे। तर इथं पाव वाटी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती अर्धा पाऊण तासासाठी। आपल्याला तर इथं भाजीचा गरगट्टा करायचा आहे, त्यामुळे ही भाजी आपल्याला अशा पद्धतीनं चुरून घ्यायची आहे, जेणेकरून ते एकदम बारीक होईल आणि गरगट्टी छान अशी मिळून येईल। तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीनं हाताने याला छान असं हे चुरून घेते, जेणेकरून ही भाजी खूप अशी बारीक बनेल। आता यातील आपण देठ जर मोठे असतील, काड्या वगैरे त्याच्या, तर त्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीनं। तर जास्त मोठे असतील तर काढून घ्यायचे आहेत, छोटे असतील तरी चालतात, शिजून जातात त्यामध्ये। तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने छान अशी ही भाजी चुरून घेतलेली आहे, बारीक करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। इथे आपल्याला कोरड्या भाजीमध्येच मसाले ॲड करायचे आहेत। तर मी इथं पाऊण चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यासोबतच 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। इथं मी चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे। जर तुम्हाला याचा अंदाज नाही आला तर तुम्ही भाजी शिजवतानाही मीठ घालू शकता। आता त्यासोबतच इथं मी 1 छोटा चमचा हळदी पावडर घातलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये 1 चमचा बेसन घातलेला आहे। यात तुम्ही ज्वारीचं पीठही घालू शकता। मी इथं 1 चमचा बेसन घातलेलं आहे। आता हे सर्व या भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तुम्ही इथे बघू शकता, कोणत्याही गरगट्टी भाजीमध्ये पीठ घालणं आवश्यक असतं, बेसनचं असो किंवा मग तुम्ही ज्वारीचंही पीठ यामध्ये घालू शकता। त्यामुळे भाजीला बाइंडिंग छान येतं आणि टेस्टही खूप छान लागते। तर इथं मी अशा पद्धतीनं छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आपलं हे गरगट्टे भाजीचं प्रीमिक्स तयार आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। तर इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तर इथं मी 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। आता हे दोन्हीही छान असं फुललं की यामध्ये मी लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक घालून वाटून घेतलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे। ती पेस्ट 1 चमचा घालून घ्यायची आहे आणि तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। आता इथं आलं, लसूण, कोथिंबीर 1 मिनिट परतल्यानंतर मी इथं जे आपण भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ होती ती यामध्ये घालून ती पण 1 मिनिट परतून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे। तर या पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घातलेले आहेत, ऑप्शनल आहेत, पण घातल्यानंतर अजून टेस्ट छान येते। खाताना ते मध्ये मध्ये लागतात, डाळ आणि शेंगदाणे खूप छान लागतात। आता याला छान अशी उकळी आली की यामध्ये आपण जे प्रीमिक्स बनवून घेतलेलं आहे भाजीचं, ते यामध्ये अशा पद्धतीनं थोडं थोडं घालून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये हे थोडं थोडं घालून घ्यायचं आहे, जेणेकरून या भाजीच्या गुठळ्या होणार नाहीत, आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी ही भाजी सर्व या पाण्यामध्ये घातलेली आहे आणि छान अशी ही मिक्स करून घ्यायची आहे। ही भाजी चवीला खूप टेस्टी लागते आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला छान अशी उकळी आली की आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। तर आता छान अशी उकळी आलेली आहे आणि यावरती झाकण ठेवून मी मीडियम टू लो फ्लेमवरती 15 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। मध्ये मध्ये 1-2दा मिक्स करून घेतली होती, जेणेकरून ती तळाला चिकटू नये म्हणून। तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी ही भाजी झालेली आहे। आता चेक कशी करायची, तर यामध्ये आपण जी डाळ घातलेली आहे भिजलेली, ती अशा पद्धतीनं स्मूथली तुकडे होत आहेत का ते बघायचं, म्हणजे आपली ही भाजी छान अशी शिजलेली आहे। तर याचा कलर आणि याचं टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। चवीला खूप छान लागते। तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। भाकरीसोबत खूपच टेस्टी लागते, भातासोबतही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही, स्पेशली भाकरीसोबत नक्की सर्व करा। तर पारंपरिक पद्धतीने बनवलेली वाळलेल्या हरभऱ्याच्या पानांची गरगट्टा भाजी नक्की ट्राय करून बघा। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।